तर मित्रांनो सांगायचं झालं की या 6व्या शताब्दीमध्ये बनलेली ही लेणी, तर याचा जो प्रकाश आहे बरोबर या मूर्तीवर येऊन पडतो. ही पण एक कला आहे. बघू शकतात की बाहेर जो प्रकाश दिसतो तो डायरेक्टली या मूर्तीवर आहे. डायरेक्टली मूर्तीवर आहे प्रकाश. आता थोडं कमी दिसत आहे, पण जेव्हा सूर्य थोडा देतो 4 वाजतात ना, तेव्हा डायरेक्ट सूर्याचा प्रकाश असतो त्याच्या समोर, म्हणजे त्यांच्या तोंडावर पडतो. तुम्ही बघू शकता इकडे खूप अंधार आहे, त्याच्यामुळे आपण पुढे नाही जाऊ शकत. बघू शकता मूर्ती जेवढी उंच आहे आणि इकडे धूळ पण ज्या मूर्ती. बघा मित्रांनो, हे सर्व तुम्हाला दाखवतोय. इकडे लोकांना कमी माहिती आहे जरा, इकडे ते यायला पाहिजे थोडेफार, म्हणजे स्वच्छता पण राहू शकते, सर्व पण व्यवस्थित राहू शकते. आल्यानंतर थोडं कळेल. इकडे जर आले तर या भेट द्या नक्की. पण आले तरी थोडं सांभाळून या. एवढे खूप अंधार असते, थोडे एक बॅटरी किंवा असं टॉर्च आहे, कारण मोबाईलच्या टॉर्चने काही एवढं काही दिसत नाही खूपसं. एकदम सुंदर